आज परभणी या ठिकाणी जिंतूर तालुक्यातले भूमिपुत्र जे विद्यार्थी आहे, हा ऋतुजा नरेश भवानकर ही मुलगी, ही विद्यार्थिनी मूकबधीर आहे. जिला ऐकू येत नाही, तिला बोलता पण येत नाही. आणि विशेष म्हणजे ही मुलगी अनाथ आहे. हिला आई नाही, हिला वडील नाही. हिनं 14/11/2023 मध्ये संजय गांधी निराधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केला होता. आज जिंतूर या ठिकाणचं तहसील कार्यालय डिपार्टमेंट त्या ठिकाणी 2023 पासून या मुलीच्या या संचिकेकडे पाहायला तयार नाही. आज जिंतूर तालुका या परभणी जिल्ह्याची पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचं गाव आहे. आज या मुलीला आई नाही, वडील नाही. कदाचित तिची आई असती तर आज तिच्या आईनं तिचे डोळे पुसले असते. परंतु या ठिकाणची मेघना बोर्डीकर जी पालकमंत्री स्वतःला म्हणून घेतात, ते या मुलीचे डोळे पुसणार आहेत का? आज या मुलीचं म्हणणं काय की मला माय नाही, मला बाप नाही, मी अनाथ आहे, मला बोलता येत नाही, मला ऐकू येत नाही आणि मला संजय गांधी निराधार योजनेची पगार द्या. 2023ला केलेला अर्ज आजपर्यंत या तहसील कार्यालयानं दाबून टाकलेला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तत्कालीन त्यावेळेचे जे कोणी तहसीलदार असेल, या तहसीलदारवरती या ठिकाणी फौजदारी कारवाई झाली पाहिजे. 2023 पासून जे अर्ज केलेला आहे, अर्ज निकाली का निघत नाही? त्या ठिकाणचे संजय गांधी निराधार योजनेचे जे अध्यक्ष आहेत, कुठला दराडे नावाचा, हा दराडे नावाचा संजय गांधी निराधार योजनेचा अध्यक्ष आहे का BJP सेलचा अध्यक्ष आहे, हे देखील आम्हाला या ठिकाणी तपासावं लागणार आहे. मला तहसील कार्यालयाच्या डिपार्टमेंटला विनंती आहे की कुणाच्या लेटर पॅडवरती 20-20 हजाराचे उत्पन्न निघतात हे मला माहिती आहे. त्या सर्व लोकांची यादी माझ्याकडे आलेली आहे. ह्या संजय गांधी निराधार योजनेसाठी जे 20,000 रुपयाचं जे उत्पन्न लागतं, त्यासाठी काही आमदार खासदार त्यांच्या लेटर पॅडचा वापर करून जे निराधार लोक नाहीत, ज्यांना संजय गांधीच्या योजनेची काही गरज नाही, अशा लोकांना लाभ देण्यासाठी त्या ठिकाणी लेटर पॅडचा यूज करते. परंतु या अनाथ मुलीला, या अनाथ मुलाला यांच्याकडे कोणी पाहायला तयार नाही. मी पालकमंत्र्याला या ठिकाणी आव्हान करतो की तुमच्या तालुक्यामध्ये अनेक वारंवार समस्या आम्हाला आढळून येतात. तुम्ही तुमचा तालुका चालवू शकत नसाल तर तुम्ही हे जिल्हा काय चालवणार आहे? या मुलीनं 14/11/2023ला संजय गांधी निराधार योजनेची पगार लावा म्हणून अर्ज केला होता. ती संचिका तहसील कार्यालयानं हरवलेली आहे. त्या तहसील कार्यालयाच्या जे कोणी दोषी अधिकारी आहेत, त्या अधिकाऱ्यावरती या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केली पाहिजे. अन्यथा तहसील कार्यालयाच्या समोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं व्यापक स्वरूपाचं आंदोलन आम्ही केल्याशिवाय शांत राहणार नाही. आज या विषयाला न्याय देण्यासाठी मी स्वतः या ठिकाणी जिंतूर तहसील कार्यालयाला जाणार आहे. आज मी जिंतूर कार्यालयाच्या मध्ये जाऊन आलो. जिंतूर कार्यालयातून बाहेर निघत असताना मला काही 2-3 उपोषण मिळाले. मी त्या उपोषणाला भेट दिली तर त्या उपोषणावाल्याची मागणी काय होती तर या तहसील कार्यालयातले अधिकारी, या तहसील कार्यालयाच्या अंतर्गत असलेले मंडळ अधिकारी, या तहसील कार्यालयाच्या अंतर्गत असलेले तलाठी यांनी वेळेवर ड्युटी केली पाहिजे. म्हणून या क्षुल्लक कारणासाठी एक मुस्लिम तरुण जवळपास 8 दिवस झालं तहसील कार्यालयाच्या समोर उपोषण करतोय. परंतु त्यांचं उपोषण देखील या ठिकाणच्या पालकमंत्र्याला दिसत नाही. मी आज या उपोषणाच्या ठिकाणी, या ठिकाणाहून मी आव्हान करतो, यांना सूचना करतो की या मुलीला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी कुठल्याच अधिकाऱ्याला सोडणार नाही. आज या ठिकाणी मी जाता जाता यांना एवढ्या शुभेच्छा देईन. आजपर्यंत यांच्याकडं जे दुर्लक्षित केलेलं जे काय राजकारणी पुराडी आहे, यांनी यांना दुर्लक्षित केलं. परंतु मी बाळासाहेब आंबेडकरांचा सैनिक आहे, दिलेला शब्द पाळणारा मी कार्यकर्ता आहे. आज या मुलांना आई नाही, वडील नाही, या तिन्ही मुलांना येत्या 15 दिवसाच्या आत मी अनाथ सर्टिफिकेट काढून दिल्याशिवाय शांत राहणार नाही. आणि ते अनाथ सर्टिफिकेट देऊन यांना शुभेच्छा देणार की भावी जीवनासाठी आपण चांगल्या पद्धतीचं काम करावं, शिक्षण घ्यावं आणि येत्या काळामधली जी आपल्याला नोकरी लागणार आहे, 100% तुम्हाला या ठिकाणी नोकरी लागणारच आहे. तो शब्द मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देणार आहे. याच वतीनं तुम्हाला मी या ठिकाणी शुभेच्छा देतो.
त्या ठिकाणच्या तहसीलदारला, या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्याला परत विनंती करतो, या जिल्ह्याची पालकमंत्री जे स्वतःना पालक म्हणून घेतात, या मुलाबाळाला पालक नाही आहेत, याचे पालक तुम्हीच आहेत. जर कदाचित तिची आई असती तर हिचे डोळे पुसले असते, परंतु पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे डोळे पुसणार का? आणि या मुलीला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देणार का? असं या ठिकाणी मी आव्हान करतो. आपण यांना न्याय द्याल एवढीच अपेक्षा आहे. अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या स्टाईलनं न्याय दिल्याशिवाय शांत राहणार.